स्वप्न पाहताना स्पर्शाची भाषा माझ्या ऋतूला चाहूल या मनाला तिमिर स्वप्न पाहताना। मॅडम, मी हा माझा निर्णय माझ्या घरच्यांना सांगितलाय. घरचे विरोधात आहेत. डॅडींचं म्हणणं आहे की मी त्यांचा बिझनेस सांभाळावा. माझ्या डॅडींनी खूप पैसा कमवलाय. डिमांड करा काय काय आहे ती. मला वहिनी त्रास देते, मला जगण्याचा कंटाळा आलाय हे पण सांगून टाका. अजिबात नाही. वहिनी माझी खूप काळजी घेते. तुम्ही स्वतःचं घर, घरची माणसं, स्वतःच्या सुखाचा त्याग करून निव्वळ मुकबधीर आणि अंध मुलांसाठी काम करताय. देवा, मला फक्त एक संधी हवी. एक संधी. मलाही माझ्या अपंगत्वावर मात करून स्वाभिमानाने जगायचे. माझ्यामुळे बिचाऱ्या दादाला खूप मनस्ताप होतो. वहिनी किती बोलते त्याला, आणि तो बिचारा मला त्रास होऊ नये म्हणून सगळं मुकाटपणे सहन करतो. पण दादाची ही तगमग जाणवते मला. त्याची ती होणारी घुसमट नाही बघवत आता. मला आता बाहेर पडायला हवं, बाहेरच्या जगात. काय कसली समाधी लागली? कशासाठी रडतेस? भळाभळा अश्रू का वाहतायत? आणि कोणाच्या नशिबावर रडतेस का? माझ्याच ना. सतत सतत बघावं तेव्हा तुझं हे अपशकुनी रडणं चालू असतं. सतत डोळे भरलेले आणि चेहरा रडका, आणि वर पंखा चालू, डोळ्यासमोर अंधार आहे. पण दिवे कशाला लागतात ग तुला? इलेक्ट्रिकचं बिल किती येतं याची काही कल्पना आहे का तुला? चुकून राहिली वहिनी, लाईट चुकून राहिली. पण लाईट लावायचंच कशाला? काही फायदा आहे का त्याचा? असू देत ना. असू दे मग, सगळेच असू देत ना. बिल भरताना फणफणतोस कशाला? कमाई कमी आणि खर्च जास्त हेच चाललंय या घरात. हाऊस मौज नाही का 4 नवे ड्रेस घेता येत नाही. पगार आला की तो वाटण्यातच जातो. 30 दिवस मर मर काम करतोस तू, आणि पगार आला की खिसे उपडे करून टाकतोस. भाजी धान्यात काटकसर मी करायची, घरातल्या अंधारात मुक्ता, आणि ह्या कोंडवाड्यात मी कोंडून घ्यायचं स्वतःला. यानंतर नाही लावणार वहिनी लाईट. सवय झाली आहे ना रूम मध्ये आल्यावर लाईट लावायची, म्हणून मी नाही लावणार लाईट आता. तुझ्या अनेक सवयी भोवतात आम्हाला, कळतंय का काही? अगं शीतल, जाऊ दे ना. किती बोलतेस? जाऊ दे काय? जाऊ दे काय? हल्ली सतत गाण्याच्या कॅसेट्स लावलेल्या असतात, सतत गाण्यांचा आवाज चालू असतो.
अगं माणसाच्या जीवनात विरंगुळा नको का? एकटेपणा जातो तिचा त्यामुळे. घे, बहिणीचीच बाजू घे. तिला कधीही कोणीही काहीही बोलायचं नाही, मी काही मागायचं नाही, मी कधीही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करायची नाही. का तर ही धोड मानली आहे ना गळ्यात. अगं असं बोलू नको. धोन काय म्हणतेस तिला? हा, लहान आहे ती आणि त्यात अपंग आहे. पण माझी काय चूक त्यात? जी अशी अवस्था बघून आई बाबा गेलेत, आणि तुझी अवस्था बघून मी सुद्धा कधीतरी राग म्हणणार आहे. अरे विश्वासघात केलायस तू माझा. वेडी होते मी म्हणून या घरात सून म्हणून आले. तरी बाबा सांगत होते मिडल क्लास फॅमिलीमध्ये लग्न करू नकोस म्हणून. लग्नाआधी कार मधून जायचं नाही, कार शिवाय कधी कुठे फिरले नाही. आणि इथे रिक्षाने जायचं म्हटलं ना तर 4 वेळा विचार करावा लागतो मला. अरे आपल्यामुळे आपल्या भावाच्या संसाराची वाट लागते, इतका साधा विचार ही तरुण मुलगी करू शकत नाही. दादा, वहिनी बरोबर म्हणतेय. तू ना मला अंध मुलींच्या शाळेत टाक, हॉस्टेलवर ठेव मला. आणि पैसा कोणी भरायचा? मोडक मॅडम म्हणाल्या वर्कशॉप मध्ये काम कर. मी वर्कशॉप मध्ये काम करते ना, माझ्या पुरते पैसे कमवणार मी. हा, अहो मग अगं मूर्खासारखा विचार काय करतेस तू? हा, असं तळण्या ताठ्या बहिणीला मी हॉस्टेलमध्ये ठेवलं तर लोक काय म्हणतील? आई बाबांच्या आत्म्याला काय वाटेल? अहो पण ती स्वतःच बोलतेय ना. हे बघ शीतल, मी असा निर्णय घेऊ शकत नाही. का नाही घेऊ शकत? तिमिर स्वप्न पाहताना अगं मूर्खासारखा विचार काय करतेस तू? हा, असं तळण्या ताठ्या बहिणीला मी हॉस्टेलमध्ये ठेवलं तर लोक काय म्हणतील? आई बाबांच्या आत्म्याला काय वाटेल? अहो पण ती स्वतःच बोलतेय ना. हे बघ शीतल, मी असा निर्णय घेऊ शकत नाही. का नाही घेऊ शकत? कारण जनाची नाही तर मनाची लाज आहे मला. म्हणजे मी निर्लज्ज असं म्हणायचंय का तुम्हाला? असू द्या, पण मी आता गप्पा बसणार नाहीये, कारण माझी किंमतच उरलेली नाहीये. मी कितीही केलं, काहीही केलं तरी मी दुष्ट असंच ठरवलंय तुम्ही. माझ्या मनाची, माझ्या भावनांची कोणाला पर्वा नसेल तर मला सुद्धा कोणाची पर्वा करायची नाहीये. आणि हे जर तुला मान्य नसेल तर तुला तुझा मार्ग मोकळा आणि मला माझा मार्ग मोकळा. वहिनी प्लीज. अजिबात बोलायचं नाहीस तू मध्ये. हे जे काही होतं ना हे तुझ्यामुळेच होतंय. शीतल, मेली तुझी शीतल. श्राद्ध घाल माझ्या नावाने. म्हणजे तूही सुटलास आणि मीही सुटले. हे बघ शीतल, मुक्ता, सॉरी. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. तू सॉरी नको रे म्हणू. माझ्यामुळेच प्रॉब्लेम होतोय तुला. इथे आड आणि तिथे विहीर. हे बघ, असा विचार करायचा नाही मुक्ता. अगं लहान बहीण आहेस ना तू माझी. तुझा मला त्रास होईल असा कसा विचार करतेस तू? अगं मला तुझ्या सुखासाठी झटायला हवं. आणि तुला त्रास झाला तर मला आनंद होईल का? पण मला तुझी तगमग नाही रे बघवत. तू किती ऐकणार माझ्यासाठी? आणि वहिनीचं चुकतंय असं नाही वाटत मला. तिला अडचण होणार ना माझ्यामुळे. तू मला हॉस्टेलमध्ये ठेव ना दादा. मी बघ माझ्या पायावर कशी उभी राहते. तुला विश्वास नाहीये का माझ्यावर? हा,
मी ना जिद्दीने आणि कष्टाने मी उभी राहीन स्वतःच्या पायावरती. मला कधीतरी रिस्क घ्यावी लागणार ना दादा. तू मला असं घरात ठेवलं तर माझी प्रगती कशी होणार? हा मुक्ता हे बघ, तू म्हणतेस ते मला सगळं पटतंय ग, पण अगं हे जग खूप वाईट आहे. पण आपण चांगले आहोत ना. आणि मला सांग, आई बाबांनी कधी कुणाचं वाईट केलंय का? तुमची पुण्याही मला मदत करेल ना, मला काही नाही होणार. आणि थोडासा त्रास होईल, पण तू पाहायला हवा ना, त्याशिवाय मी घडणार नाही. आणि सरकारने आजकाल खूप सोय केल्यात अंध लोकांसाठी. प्लीज मला जाऊ दे ना दादा, प्लीज. नाही नाही मुक्ता, नाही, मला असं काही करता येणार नाही. अगं मी बाबांना तसं वचन दिलंय. सांभाळ स्वतःला. आजवर मी मोडक मॅडमना इतकं अस्वस्थ, इतकं डिस्टर्ब असं कधीच पाहिलं नव्हतं. मॅडम नेहमी उत्साही असतात. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका सकारात्मक आहे की अपंगांना त्यांच्या त्या स्फूर्तीचा, त्या उत्साहाचा आधार वाटतो. आपल्या सहवासाने आणि प्रेमळ बोलण्याने ज्या मोडक मॅडम अनेक अपंगांचं श्रद्धास्थान आणि आधार होतात, त्याच मॅडम आज इतके हतबल आणि भाऊक का वाटतात? याचाच अर्थ मुक्तामध्ये कमालीची शक्ती असेल, असामान्य कर्तृत्व असेल. डोळे नसलेल्या, दृष्टी नसलेल्या मुक्तामध्ये मोडक मॅडमना खूप आश्वासक असं काहीतरी दिसलं असेल. मुक्तामध्ये तो आत्मविश्वास आणि जगण्याची जिद्द असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमाल झाली. अजून मी मुक्ताला पाहिलंही नाही, आमच्यात ओळखही नाही. तरीही मी अगदी माझ्याही नकळत मुक्तामध्ये हरवून गेलो. कोण असेल ही मुक्ता? अनेक वर्ष अंधांना आणि मूकबधिरांना शिकवणाऱ्या मोडक मॅडमना पण जी मुलगी वेड लावते, आंतरबाह्य अस्वस्थ करते, तिच्यात खूप सामर्थ्य असणार हे निश्चित. मॅडमना काय बोलायचं असेल? ऐकलंय तेव्हापासून माझ्याही मनाने अप्रत्यक्षपणे मुक्ताचाच ध्यास घेतलाय. मुक्ता भेटायलाच हवं या मुलीला. मुक्ता मुक्ता कोण आहे? कोण हवंय आपल्याला? कोणाला भेटायचंय का? मी दीपक. नमस्कार. कोणाकडे काम होतं? हा म्हणजे काम होतं, म्हणजे अगदीच काही महत्वाचं काम नव्हतं, पण काम होतं. म्हणजे तुम्ही गोंधळलात का? विचारायला हवं म्हणून मी विचारलं. दादाकडे काही काम होतं का? तो आता ऑफिसला गेलाय. काही निरोप असेल तर सांगा. तुम्ही बोलत का नाही? मी आल्याचं तुम्हाला कळलं? हो, चाहूल लागतेच ना. पण
पण जाऊ द्या, तुम्ही सांगा काय काम होतं? मी तुम्हालाच भेटायला आलोय. काम तसं काहीच नव्हतं. काम नाही? नाही म्हणजे हल्ली आजकाल कामाशिवाय कोण कोणासाठी वेळ काढ. मी वेळ काढला कारण तुम्हाला बघण्याची, तुमच्याशी ओळख करून घेण्याची, तुमच्याशी गप्पा मारण्याची खूप इच्छा होती. म्हणजे अजूनही आहे. ते मेरे स्वप्न पाहताना नाही म्हणजे हल्ली आजकाल कामाशिवाय कोण कोणासाठी वेळ काढत. मी वेळ काढला कारण तुम्हाला बघण्याची, तुमच्याशी ओळख करून घेण्याची, तुमच्याशी गप्पा मारण्याची खूप इच्छा होती. म्हणजे अजूनही आहे. मग मीच मोडक मॅडम कडून तुमचा पत्ता घेतला आणि आलो. खर तर न सांगता, न फोन करता येणं हे बरं वाटत नाही. पण तुम्हाला भेटल्याशिवाय मलाच धीर धरवला नसता. मी जरा स्पष्टच बोलतोय, पण खरं तेच बोलतोय. तुम्ही खरं बोलताय हे लगेच कळलं मला. खरं म्हणजे सत्य. हे वाऱ्यासारखं स्पर्शून सुखावणार असतं. सुगंधासारखं पटकन अंगभर पसरणार असतं. पण तुम्ही आणि मोडक मॅडम. अंध मुलांना मी शाळेत, कॉलेजमध्ये शिकवतो. मूक, बधिर, अंध यांच्यासाठी मी आयुष्यभर काम करायचं ठरवलंय. अरे मी माझ्याच बद्दल काय सांगतोय, तर मला तुम्हाला भेटायची तीव्र इच्छा होती. 24 तास तुमचंच कौतुक चालू असतं. एक्स्ट्रॉर्डिनरी असल्याशिवाय मॅडम कुणाचं कौतुक करत नाहीत. त्या सतत कामात असतात. पण तरीही मुक्ता या नावाचा विसर त्यांना कधीही होत नाही. तुम्ही का गप्प झालात? तुम्ही माझी स्तुती करताय म्हटल्यावर मी काय बोलणार. पण खरं तर ही स्तुती माझी नाही, मोडक मॅडमची. माती तर मातीच असते, पण त्यातून मूर्ती निर्माण करणारा मूर्तिकार हा महत्वाचा. मातीचं काहीच कर्तृत्व नाही. जे काही आहे ते घडवणाऱ्याचं. मी आज जे काही आहे ना ते फक्त मोडक मॅडममुळे. आत्ताच कुठे माझा प्रवास सुरू झाला. अजून खूप चालायचं, खूप परीक्षा द्यायच्या. छान. जीवनातल्या कुठल्याही परीक्षेत तुम्ही सहज पास व्हाल याची खात्री आहे मला. कोणी तुमच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्ही सहज पार पाडू शकता. तुमची जिद्द, महत्वाकांक्षा, जीवनावरील विश्वास हे खूप मोलाचं आहे. ज्याच्या अंगी हिंमत आहे, लढण्याची उमेद आहे आणि प्रयत्न करण्याचं सामर्थ्य आहे, त्याच्यासाठी स्काय इज द लिमिट. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. आनंदही झाला आणि खूप शिकायलाही मिळालं तुमच्याकडून. आता इतकंच लक्षात ठेवा की एकट्या मोडक मॅडम तुमच्या बरोबर नाहीये, तर मीही तुमच्या बरोबर आहे. येतो मी. ऑल द बेस्ट. हे घे मुक्ता, बघ बरं. 5 पैसे. क्या बात. आता हे ओळख बरं.
अरे वा आता 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 हे ओळख बरं, हे ओळख. हे घे. ₹2. व्हेरी गुड. आता आता हे बघ, हे किती आहेत सांग मला. ₹10. शाबास. तुला आता सहज ओळखता येत आहे, अक्षरलिपी वाचता येते. तुला खूप शिकायचंय, शिकून खूप मोठं व्हायचंय. पण बाबा, मी इतरांसारखे अगं तो विचारच मनात आणायचा नाही. इतर कोण? आपण आहोत तर जग आहे. आपण निष्ठेने ध्येयाने जगायचं. सगळे आपल्या बरोबर येतात. कधीही कुणासाठी थांबायचं नाही. तुम्हाला तुमची स्वतःची प्रगती कशी करून घेता येईल, इतरांना न दुखवता त्यांना बरोबर घेऊन कसं जगता येईल याचा विचार करायला हवा. स्वतःची कामं स्वतःच करायला शिकायला हवं. हा आता सुरुवातीला त्रासाचं जाईल, पण सवयीनं सगळं जमेल. बाबा, मी नक्की प्रयत्न करेन. गुड गर्ल. अशक्य असं काहीच नाही बेटा, आणि करायचं म्हटलं ना तर तू सहज करू शकशील. बाबा, मी शाळेत जाणार, मी शिकणार. जोवर संघर्ष करून जीवाचा आटापिटा करून काही मिळवावं असं वाटत नाही, तोपर्यंत माणसाच्या जीवनाला अर्थ नसतो, उभारी नसते. काही मुलांना दैवी देणगीच असते म्हणा ना. आता मुक्ताच बघा ना. अगं लोकांना ना आपण कुठे चुकतोय हे बघण्यापेक्षा समोरचा कसा चुकतो ना हे बघण्यात जास्त इंटरेस्ट असतो.